शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात विटा तहसील कार्यालयावर निघाला शेतकरी आक्रोश मोर्चा। तहसील कार्यालय मोर्चेकरांचा ठिय्या पहाटे 2 वाजता सर्वेक्षण का करताय, राजू शेट्टी यांचा प्रांत अधिकाऱ्यांना सवाल। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात विटा तहसील कार्यालयावर आज शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला। खासदार राजू शेट्टी ही या मोर्चामध्ये उपस्थित होते। विटा तहसील कार्यालयामध्ये जात मोर्चेकरांनी ठिय्या मांडला। पहाटे 2 वाजता सर्वेक्षण का करताय असा राजू शेट्टी यांनी प्रांत अधिकाऱ्यांना सवाल केला। त्यानंतर प्रांत अधिकारी विक्रमसिंह बादल, उपविभागीय अधिकारी विपुल पाटील, तहसीलदार योगेश टोणपे यांनी मोर्चेकरांचे निवेदन स्वीकारले। विटाजवळील भाग्यनगर, नागेवाडी यासह अनेक गावांमध्ये पोलीस बळाचा वापर करून सलग 2 दिवस शक्तीपीठ महामार्गाचे ड्रोन सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न झाला। हे ड्रोन सर्वेक्षण करण्यास त्या गावातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केल्यामुळे हे सर्वेक्षण थांबवण्यात आलेलं आहे। या दरम्यान पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये अनेक ठिकाणी झटापट देखील झालेली आहे। या निषेधार्थ आज विटाजवळील भागातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत विटा तहसील कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा काढत शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला आहे की जोपर्यंत सरकारनं काही निर्णय घेतला तरी आमच्या शेतामध्ये कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याला पाऊल ठेवून देणार नाही। एकतर संविधानानं आम्हालाही काही अधिकार दिलेले आहेत। आमच्या मालमत्तेचं रक्षण करण्याचा निश्चितच आम्हाला अधिकार आहे आणि त्या अधिकाराला अनुसरून आम्ही कुणाला येऊन देणार नाही। आणि रात्री अपरात्री दहशत माजवण्यासाठी हे खाकी गुंड जर का आमच्या वाड्या वस्तीवर यायला लागले तर वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन त्यांचाही बंदोबस्त करू असा इशारा आम्ही दिलेला आहे। मुख्यमंत्र्यांना आपण अडवणार म्हणून तुम्ही सांगितलं, त्यांना सांगितलं की तुम्ही अशी सातत्यानं जर आगळी करायला लागला तर मी असं ऐकलंय की सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री येणार आहेत, त्यावेळी आम्हाला मग मुख्यमंत्र्यांना भर सभेत घुसून जाब विचारावा लागेल असा इशारा दिलेला आहे। गट लॉक केल्याचं शेतकरी तक्रार करतायत। ज्या मार्गावर शेतकऱ्यांनी गट लॉक केल्याच्या तक्रारी केल्या त्याच्यावर त्यांनी असं उत्तर दिलं, कारण ते उत्तर सांगूच शकत नाहीत गट लॉक केलेला म्हणून, कारण अधिसूचना निघाल्याशिवाय गट लॉक करता येत नाही। परंतु बेकायदेशीररित्या गट लॉक करण्याचा प्रयत्न करत आहेत ते। त्यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना मी तातडीनं एक पत्र लिहितो आणि कुठलाही गट आम्ही लॉक केलेला नाही असं कळवतो। त्या पत्राची कॉपी घेऊन संबंधित सेवा सोसायट्या, जिल्हा मध्यवर्ती बँकेला जाऊन आम्ही जाब विचारू, जर शासनानं गट लॉक केलं नाही तर तुम्हाला कर्ज नाकारायचा अधिकार कुणी दिला? खरीपाच्या तोंडावर जर तुम्ही कर्ज नाकारायला लागला तर जिल्हा बँकेला सुद्धा आम्हाला मग बघून घ्यावं लागेल। मी भाग्यनगरमधून बोलते। माझं नाव आहे आशा सूर्यकांत जगताप। हे सरकारने जे घाट घातलाय शक्तीपीठ महामार्गाचा, तो हा शेतकऱ्याच्या फायद्याचा नसून हा सरकारच्या फायद्याचा आहे। आणि हे जर आमच्या जमिनी जर ह्या शक्तीपीठाच्या महामार्गात जात असल्या तर आम्हाला गुंठाभर ही जमीन राहत नाही। आम्ही मुलांचं उद्या भविष्य काय आम्ही घडवणार आहे? आज शक्तीपीठ महामार्ग जर गेला तर काय लोकांना एकरभर आहे, अर्धा एकर आहे, त्यांच्यासुद्धा जमिनी जाते त्या ह्याच्यात। तर आम्ही हा शक्तीपीठ नको आहे म्हणून सरकारला एकच मागणी करतोय की हा शेतकऱ्यांचा एकजूट आहे तोपर्यंत तुम्ही हा शक्ती मार्ग थांबवा। जर आंदोलन जास्त पेटलं तर हे लय भरपूर चिघळणार आहे आणि आमचं भविष्य फक्त शेतीच्या ह्याच्यावरती आहे। आज तुम्ही जर आमची शेती खमाटली, आमच्या शेतीवरती तुम्ही हे केलं, कब्जा केला तर आम्ही आमच्या पोरांचं भविष्य घडवणार आहे कसं? आज आम्ही शेती आहे आमच्यात म्हणून आम्ही शेतीवरती कर्ज काढून मुलांची शिक्षण, मुलांची लग्न या हेतून आम्ही शेतीवरती कर्ज काढून हे करतोय। जर आमच्याकडे शेती जर नाही राहिली तर आम्ही उद्या कर्ज कुणाला मागणार? आणि आमच्याकडे काय आहे? फक्त आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। आम्ही आत्महत्या करणार, शेतकरी आत्महत्या करणार, रॉकेल ओतून पेटवून घेणार, पण त्याबरोबर मंत्री सुद्धा आम्ही सोडणार नाही, एवढं मात्र आमचं शेतकऱ्यांचा निषेध असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, विटा।